गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता वाजले 5:30. शिवांची स्कूल स्टार्ट होणार आहे आणि शिवांशी रात्रीच असा युनिफॉर्म रेडी करून ठेवलेला आहे. तर आज त्याला नाश्त्याला काय द्यायचं तर मी बनवणार आहे रव्यापासून बनवलेला मिनी पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज. तर पहिले आपण असं रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये दही मिक्स केलेलं आहे. दही मिक्स करायचे, थोडंसं मीठ असं टाकून सगळं मिक्स करत आहोत. असं बॅटर करून ठेवलेलं आहे. थोडं 10-15 मिनटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण फ्रेंच फ्राईजची तयारी करूया. पहिले बटाट्यांचे असे साल काढून घ्यायचे. त्यानंतर आता आपण बटाटा कट करून घेऊया फ्रेंच फ्राईजच्या आकाराचं. असे 3 बटाट्यांचे मी स्लाइस करून घेतलेले आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपण एअर फ्रायर करूया. वन 180ला 5 मिनिट्स आपण एअर फ्राय करूया. फ्रेंच फ्राईज होत आहे तोपर्यंत मिनी पिझ्झाला लागणारे स्वीटकॉर्न आहेत ते आपण फ्राय करून घेऊ. आता थोडं तूप टाकून स्वीटकॉर्न फ्राय करत आहे. शिवांशला शक्यतो मी तुपातलं मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न करते. आता हे बॅटर रेडी झालं आहे का आपण बघूया. आणि जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं. हे असे आपले फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहे. आता आपण शिवांशला उठवूया. पिझ्झा रेडी झाले तर आपण एअर फ्राय करूया. काही एअर फ्राय करूया, काही तव्यावर करूया, कारण वेळ झालेला आहे. मुलांसाठी अजून काही वेगवेगळ्या रेसिपीज असतील तर त्या कमेंट करून सांगा, तर आपण नेक्स्ट टाइम ते ट्राय करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परम. नको या पायाचं पॅग अडकून घे पहिले, म्हणजे आपल्याला जायला सोपं. ते क्रेयॉन आणि ते ठेवलं ना तू सगळं काल दिलेलं, नोटबुक आणि क्रेयॉन. हॅलो गाईज, तर मी चाललोय फर्स्ट डे माझ्या स्कूलला पहिले. त्यानंतर शिवांश असा रेडी होऊन स्कूलला गेला. खूप खुश आहे. आता वाजलेत 3:30 आणि शिवांशची बस आलेली आहे. तर बघू कसा होता आजचा दिवस. आज खास शिवांशसाठी मी सुट्टी घेतलेली आहे. शिवांश खूप दमला आहे. आता आम्ही घरी आलो आहे आणि बाबांचा फोन आलेला आहे. शिवांशच्या गप्पा चालू आहेत बाबांसोबत. कॅन्टीन खाली. म्हणजे तुम्ही लंचला खाली जातात का? आणि ब्रेकफास्ट आता एवढं हां इकडे बी काय लिहिले का? सांग 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 ना सांग ना ब्रिलियंट. मग सांग सांग मग सांग सांग. कोणी दिलं ते सांग. अरे कळायला पाहिजे की हा बस स्टुडंट आहे. ब ब बस. ओके, असं आहे का? म्हणजे मग
पॅरेंट्सची वेट नाही करायला लागणार ना. पी पण लिहिलंय कोणाच्या हातावर जे पायरल स्टुडंट आहे व्हॅनवाल्यांचे व्हॅन. एक दादाने मला विचारलं तुम्ही खाली काय खाल्लं. मी बोललो उत्तर दिलं मी खाल्लं पनीरची भाजी वरण भात चपाती अजून अजून काय अजून काय खाल्लं? सॅलेड. सोबत सॅलड अजून बटाट्याची भाजी आणि पनीरची भाजी मिक्स होती ना ती हाताने खाल्ली. जेवलं ना व्यवस्थित? मी पहिल्यांदा आलो ना मला काही मागितली असती तुला मिळाली असती पूर्ण. आपण काय करतो दूधचा दिसतोय मला. दूधचा 2 ठेवले. बाकीचे खाल्ले कसे झाले होते? एकदम मस्त आंबट. आणि फ्रेंच फ्राईज पण संपले का? हाजी त्या साईडला एक दुधारा इथे बाय हा ते पण आणते ते पण आणते. हे कंपोज बाजूला ठेव. बाय बाय. ग्राउंड आहे ना पूर्ण दौड लावली आणि एक दीदी माझा हात पकडला. अरे छोड़ दे यार. मग अशा खूप गप्पा मारल्या आणि आता जेवूया आपण. गोड लागते. साखर सारखी झाली ना असं वाटते इकडे मागवली. हॉटेलसाठी झाले. प्रत्येक हॉटेलला ना वेगळी वेगळी टेस्टी भाजी असते पनीरची. आपल्या हॉटेलची कशी आहे? कोणत्या या ग्रीनी ही आता बनवलेली हॉटेल कशी आहे? ये क्या हो गया? लाजला पण खायचंय वाटतं. तिला वाढल्या शिवायला टेस्टी लागली. आता आम्ही पण येते खायला. चला स्केटिंग. हॅलो गाईज, तर आता आपण चाललो आहे माझ्या स्केटिंगला. आता फर्स्ट टाइम चाललोय. आधी आपण सोडून दिली होती ना. चला आज फ्रॅक्चर झाल्यामुळे मग चला आज आपण परत जाऊया. तू बोल काहीतरी आता. हा शिवांश पहिले नॅशनल लेवलला पण स्केटिंग खेळून आलेला आहे, पण त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता स्कूलमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये. त्यामुळे त्याची स्केटिंग बंद होती. त्यानंतर मामाचं लग्न वगैरे अशा याच्यामुळे खूप गॅप झाला. तर आता आज आपण पुन्हा स्केटिंग स्टार्ट करत आहोत. शिवांश खूप एक्साइटेड आहे. अमूल सरांना मिळायचंय काही. हे बघा गाईज BMW दिसते रस्त्यात. बाय बाय. चला आता आपण क्लासला जाऊ. आज खूप दिवसानंतर शिवांश स्केटिंग करणार, पण आपले स्केट सर्व्हिसिंग करायचे बाकी. तेव्हा क्लास बघ. इथली झाडं तोडली बाहेरची. शिवांश शिवांश, आर यू एक्साइटेड? चल. तुझं एडिट करणार. बस प्रोफेशनल इंटरनॅशनल प्लेयर
कसं शिवांश किती वर्षाचा झाला 6 इयर्स. सो एवढा 6 इयर्स. नॅशनल कुठं खेळलं होतं तुम्ही? विरारला खेळलो होतो. माझ्या मते फर्स्टच होता ना डिस्ट्रिक्टला. हां, खोपोलीला. Stateला पण माझ्या मते एक सिल्वर एक ब्रॉन्झ होतं त्याच्यात. हो. शिवांशला स्केटिंग खेळायला खूप आवडतं. जवळपास 1 वर्षाचा गॅप झालेला आहे, पण तो खूप मागे लागला होता की पुन्हा स्केटिंग स्टार्ट करूया असं. तर आपण आलो आहोत. आता त्यांच्या एक्सरसाइज होतील. जवळपास 1 तास एक्सरसाइज चालू असतात. वेगवेगळ्या एक्सरसाइज असतात. तर आपण बघूया पुढे. वॉशरूमला जायचंय? वॉशरूमला जायचं? काय झालं? कुठे जाणार? बसून. हे शिवांशचे स्केट आहे इनलाईन. याच्यात 2 प्रकार येतात, एक कॉर्ड्स आणि एक इनलाईन. तर शिवांश इनलाईन स्केटिंग खेळतो. हेल्मेट घाल. त्याचे स्केट घाल. आज खूप दिवसानंतर शिवांश स्केटिंग करतोय. जवळपास ऑगस्ट नंतर आजच त्याने स्केट घातलेले आहे. तर त्याला बऱ्यापैकी जमतंय. फक्त पहिल्यासारखा स्पीड येण्यासाठी थोडासा वेळ लागेल.